मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में पुलिस ने गांजा तस्करों के खिलाफ सख्त रवैया अपना लिया है। जहां चिखली चौक से कमलनाथ स्टेशन की ओर जा रहे एक एक्टिवा को 4 किलो गांजा सहित 2 पहिया वाहन और एक मोबाइल फोन के साथ 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। वहीं दोनों आरोपियों ने गांजा ओडिशा से लाया था, वह किससे लाया गया था इसकी जांच पुलिस कर रही है। आपल्या इथं बाळा साकुरे यांची डीबी पार्टी आहे। त्यांना माहिती मिळाली की आपल्या हद्दीमध्ये ओरिसामधून एक व्यक्ती गांजा घेऊन येत आहे। तर त्यानुसार API मुसळे साहेब आणि बाळा साकुरे यांची डीबी पार्टी यांनी ती माहिती मला कळवली। त्यानुसार आम्ही सगळेजण मिळून चिखली चौकात ते माल जाक्याकडे गेलो असता तिथे आम्हाला 2 व्यक्ती टू व्हीलरने जाताना मिळून आले। त्यानुसार आम्ही त्यांची बॅग चेक केला असता आम्हाला त्याच्यामध्ये 4 किलो गांजा मिळून आला। त्यांना गाव विचारलं असता त्याच्यामध्ये जो व्यक्ती आहे सरफराज अब्दुल सत्तार हा यशोधरानगर हद्दीमध्ये राहणारा व्यक्ती आहे। रेकॉर्डवरचा गुन्हेगार सुद्धा आहे आणि त्याच्याबरोबर डोलामणी बुडू मेहर हा ओरिसाचा व्यक्ती त्या पाठीमागे बसला होता। या दोघांकडे तो गांजा घेऊन आल्याचं कळलेलं आहे। ओरिसाच्या व्यक्तीने इथे गांजा घेऊन आला होता आणि तो सरफराज याला विकणार होता, त्यामुळे ते सरफराज त्याला घेऊन चालला होता। तर आपल्याला अशी माहिती होऊन आपण त्याच्याकडे 4 किलो गांजा ज्याची किंमत अंदाजे 86,000 आहे आणि टोटल मिळून त्याची गाडी आणि मोबाईल सगळं मिळून 1,56,000चा माल आपण त्यांच्याकडे जप्त केलेला आहे। बरोबर आहे, आरोपींना पकडून त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे आणि आता त्यांचा पुढील PCR घेऊन तो गांजा त्यांनी ओरिसामधून नेमकं कुठून आणलेला आहे त्याबाबतची पण माहिती आपल्याला घेणे चालू आहे।